माठ कोणता आणावा, म्हणजे कोणत्या रंगाचा आणावा, कोणत्या वारी तुम्ही माठ आणू शकता आणि उपाय काय? तर बघा, पाण्याचा संबंध हा चंद्राशी असल्यामुळे माठ हा तुम्ही सोमवारी आणायचा आहे. आणल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावायचा आहे, अक्षदा वाहायच्या आहेत आणि माठाची पूजा करायची आहे. माठाची पूजा करतो म्हणजे अंधश्रद्धा अजिबात नाही. आपल्या घरामध्ये कुठलीही वस्तू जर आपण आणत असू तर आपण त्याची पूजा करतो, तर याला अंधश्रद्धा म्हणत नाहीत. बघा, त्या वस्तूबद्दल आपल्या मनामध्ये आदर असतो म्हणून आपण ती पूजा करत असतो. बघा, घरात माठ असल्याने आणि तो ईशान्य दिशेला ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहतं, समस्या दूर होतात असंही सांगितलं आहे. त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये पाण्याने भरलेला माठ सतत, म्हणजे फक्त उन्हाळ्यातच नाही तर कायमस्वरूपी ज्यांच्या घरामध्ये पाण्याने भरलेला माठ असतो त्यांच्या घरात धनाची कमी होत नाही असं देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे. आणि पूर्वीच्या काळी बघा, पूर्वीच्या काळी लोक जे धन असतं, जे सोनं असतं ते न माठामध्ये लपवून ठेवायचे. त्याचबरोबर बघा, ईशान्य दिशा ही जलदेवतेची दिशा आहे. त्यामुळे जर तणावग्रस्त व्यक्ती तुमच्या घरामध्ये मानसिक रूपाने वैतागले असतील तर त्यांना तुम्ही मातीच्या मडक्यातलं पाणी प्यायला द्या व ते ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही ते मडकं ठेवा. त्याचबरोबर त्यांना मडक्यानेच झाडांना पाणी द्यायला सांगा. बघा, ताणतणाव दूर होईल असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. आणि त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाला जर तुम्ही पाणी टाकलं तर खूप अतिउत्तम राहील असं देखील सांगितलं आहे. त्याचबरोबर बघा, घरात जर सतत कटकटी होत असतील, वातावरण चांगलं नसेल राहत, तर तुम्हाला सलग 7 दिवस माठाजवळ तेलाचा दिवा लावायचा आहे. मातीच्याच पंतीमध्ये दिवा लावायचा आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि 7 दिवस पूर्वेला तोंड करून तुम्ही हा दिवा लावायचा आहे 7 दिवस. त्याचबरोबर बघा, हे पूर्वापार लोक सांगत आले तेच मी तुम्हाला सांगते, काही वेगळं सांगत नाही आहे. त्याचबरोबर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माठामध्ये कधीही तुम्ही थंड पाणी टाकू नका, म्हणजे बर्फ टाकू नका. बर्फ टाकल्याने माठ त्याची क्षमता कमी होऊन जाते पाणी थंड करण्याची, त्यामुळे कधीही माठामध्ये तुम्ही बर्फ टाकायचं नाही. त्याचबरोबर माठ रागाच्या भरात माठ कधीही फोडू नये, त्याला कधीही इजा पोचवू नये. त्याचबरोबर रागात माठ फोडायचा नाही आणि फुटलेला माठसुद्धा कधीही कचरा कुंडीमध्ये टाकायचा नसतो. तो फेकून देताना आपण त्याच्या हाताने तुकडे करायचे नसतात. बघा, तो व्यवस्थित तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये नेऊन ठेवू शकता आणि मग तो त्याचा जिरून जाईल. बघा, उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला सतत पाणी प्यावंसं वाटतं. थंडगार पाणी पिल्याशिवाय आपली तहान पूर्ण झाल्यासारखं आपल्याला वाटत नाही. आणि फ्रीजमधलं पाणी प्यायल्यामुळे बघा, आपल्या घशामध्ये इन्फेक्शन होतं, तर कुठे सर्दीच होते, तर घसादुखीच, असे खोकला असे आजार उद्भवतात. म्हणून बरेचदा फ्रीजमधलं पाणी पिण्याऐवजी माठातलं पाणी पिणं आपण म्हणजे आपल्याला ते चांगलं वाटतं. आणि आजकाल खरंच आपण माठ, कुठली गोष्ट जुनी गेली असेल पण माठ हा मोस्ट ऑफ जणांकडे असतोच. तर पाणी थंड राहण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. तर काही जण नवीन माठ खरेदी करतात. बघा, लाल असो, काळा असो, पांढरा असो, कोणत्याही माठात पाणी जास्त थंडगार राहतं असा अनेक लोकांचा प्रश्न आहे. कुठला माठ वापरावा, त्याच्यात पाणी थंडगार राहतं. पण रोज वापरण्याच्या माठातलं पाणी जास्त वेळ चांगलं राहण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्ही वापरू शकता. बघा, पांढरा माठ हा सिमेंटपासून बनवलेला जातो, त्यामुळे तो माठ तुम्ही टाळणं, म्हणजे तो टाळा, तो नका घेऊ. लाल माठ असतो तो विटांपासून बनवला जातो. तुम्ही लालही माठ वापरू शकता आणि काळाही माठ वापरू शकता. काळा माठ हा काळ्या दगडापासून बनवला जातो आणि लाल हा त्यांच्या मातीपासून बनवला जातो. असं बघा, फ्रीजच्या पाण्याच्या तुलनेत काळ्या माठातील पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते असं सांगितलं गेलं आहे. त्याचबरोबर काळा माठ घेतल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा चांगला स्वच्छ आतून बाहेरून स्वच्छ करून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही 1 दिवस पाणी भरून ठेवायचं. ते पाणी प्यायचं नाही, ते पाणी फेकून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून तो माठ तुम्ही वापरायला काढू शकता. म्हणजे पाणी पिण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही परत ताजं पाणी भरून ठेवू शकता. तर आता त्याचबरोबर बघा, पाणी थंड होण्यासाठी तुम्ही त्याच्यात बर्फ अजिबातच टाकायचं नाही, कारण बर्फ टाकल्याने माठ त्याचं पाणी थंड करण्याची क्षमता कमी होऊन जाते. त्याचबरोबर बघा, तुम्हाला जर पाणी, तुम्ही माठाला आजूबाजूने कपडा गुंडाळू शकता. एक पांढरा कॉटनचा कपडा किंवा रुमाल किंवा कुठलाही कापड तुम्ही गुंडाळू शकता. त्यावर सतत पाणी टाकत राहिलं म्हणजे तर तुमचा माठातलं पाणी नक्कीच गार होईल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी, जय श्रीराम.